नाना गडशी या दोन फलंदाज नाणेफेकीचा कौल नानाच्या असते. नाना या चालू सामन्याचं समालोचन पुन्हा एकदा महाडिक गुरुजी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. एक दमदार असं समालोचन या ठिकाणी रोशन शिंदे यांनी केलेलं आहे. एक त्यांची अशी खासियत आहे, एका विशिष्ट लई स्पीड मध्ये आणि अलंकारिक भाषेमध्ये कबड्डी रसिकांना खेळून ठेवून हा जो माहोल तयार करण्याचं काम, मधली वेळ जर मोकळी असेल तर निश्चित कित्येक वेळ बोलण्याची क्षमता असेल. सुरेख प्रकारे म्हणतात ते अतिशय दमदार असं पाहायला मिळतं. दरम्यान पंचांनी या ठिकाणी ऑफिशियल टाइम ऑफ घेऊन थोडीशी सूचना दिलेली आहे. आपण या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळतोय आणि त्यामुळं या खेळाचा आनंद घेत असताना इंटरनॅशनल पातळीवर आपण बघितलं असेल त्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं कबड्डीचा हा सन्मान आपण राखणं गरजेचं आहे या खेळाचा. आणि त्यामुळं पुषतंत्र अवलंबावं पण ते खेळापुरतं मर्यादित असावं. पण एकदा पकडीचा प्रयत्न, अतिशय दमदार असा प्रयत्न आणि त्यामुळं एक गुण मिळतोय तो दोरकडेवाडी संघाला. एक दमदार अशी खेळी दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळाली. दोन्ही संघांच्या दरम्यान एक अतिशय उत्कृष्ट अशा पकडी पाहायला मिळाल्या आणि पुन्हा एकदा आक्रमणासाठी 14 नंबर जर्सी परिधान केलेला उंच पुलाचा हा खेळाडू मैदानात आहे. 6 विरुद्ध 1 अशी खेळी करत असताना एक पकडीचा प्रयत्न होतोय, एक सुरेख प्रयत्न, एक दमदार असा प्रयत्न दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय आणि सलग दुसरी पकड यशस्वी होते ती पिरदवडी संघाकडून. पुन्हा एकदा आक्रमणासाठी 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदानात पाहायला मिळतोय तो दोरकडेवाडीच्या एक नावाजलेला असा संघ दोरकडेवाडी आणि अतिशय सुरेख असा खेळ करताना पाहायला मिळतोय आणि मारल्याचा दावा करतोय. एक गुण मिळणार आहे तो पुन्हा एकदा पिरदवडी संघाला. बघता बघता पिरदवडी संघ थोडीशी आघाडी या ठिकाणी घेताना पाहायला मिळतोय. एक सुरेख खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान पाहत असताना कबड्डी रसिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मैदानात आपल्याला मैदानाच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. या सर्व कबड्डी रसिकांचं मी आयोजकांच्या वतीने मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. पकडीचा प्रयत्न यावेळेला मात्र फसतोय आणि एक गुण मिळतोय तो पुन्हा एकदा दोरकडेवाडी संघाला. चोंकस अशा पकडी करण्याचा मानस निश्चित पाहायला मिळतोय तो पिरदवडी संघाकडून. मात्र एक दमदार खेळी करण्याचा प्रयत्न दोरकडेवाडी संघाकडून होतो आणि पुन्हा एकदा एक गडी मारण्याचा दावा करतोय तो हा खेळाडू आणि एक गुण मिळतोय तो पुन्हा एकदा पिरदवडी संघ. आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा चढाईपटू. 6 विरुद्ध 7 खेळाडू, 7ही खेळाडू मला वाटतं मैदानात आहेत आणि 7ही खेळाडू मैदानात असताना चढाईपटूचा खेळ निश्चित भरत असतो. कुठेतरी एखादी जागा अशी असते की निश्चित गडी मारण्याची संधी प्राप्त होते. पूर्ण मैदान भरलेलं असतं आणि त्यामुळं या धावपळीत एखादा गडी बाद करण्याची संधी असते निश्चित. पुन्हा मात्र एक जोरकस असा पाठलाग पाहायला मिळतो तो या खेळाडूकडून. अतिशय अग्रेसिव्ह असा हा खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय. 1-2-2 क्षेत्ररक्षण सजवलेला तर बोनस ऑफ असतानाचा हा खेळ त्याचा पाहायला मिळतोय तो या दोरकडेवाडीच्या प्रांगणामध्ये. दोरकडेवाडी विरुद्ध पिरदवडे असा हा सामना या मैदानावर होताना पाहायला मिळतोय. एक दमदार असा खेळ दोन्ही संघांच्या दरम्यानचा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे ते कबड्डी रसिक आणि इथली सर्व गावकरी मंडळी जी या ठिकाणी उपस्थित आहे. ते अतिशय दमदार खेळ पुन्हा एकदा एक ऍडव्हान्स टॅकल ज्याला म्हणतो ते या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गुण मिळतोय ऍडव्हान्स टॅकल केल्यामुळे तो पिरदवडी संघाला. पुन्हा एकदा पिरदवडी संघाचा एक चालाक खेळाडू मैदानात आहे. 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पकडीचा प्रयत्न. आता मात्र अतिशय दमदार असा प्रयत्न आणि आपण जेव्हा एखाद्या हद्द पाडून खेळताना बघतो की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी मध्यरेषा पार करणार अशा प्रकारचा थोडासा प्रयत्न या खेळाडूकडून होताना पाहायला मिळाला. मात्र पंचांनी विसल वाजवल्यामुळे ही यशस्वी पकड या ठिकाणी थांबली. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज झालेला 8 नंबर चढाई पटू 2-2-2चं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे पिरदवड्यांनी आणि निदान रेषा पार करून आपल्या मैदानात परतताना हा चढाईपटू पाहायला मिळतो या मैदानावर. एक दमदार असा संघ निश्चित आहे तो दोरकडेवाडी.
आणि त्याचप्रमाणे अतिशय दमदार असा खेळ करताना पाहायला मिळतो तो फिरवण्याचा 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू पुन्हा एका गुणाची कमाई करतोय. तो आपल्या संघासाठी वारंवार एक एक गुण या ठिकाणी घेताना पाहायला मिळतो हा खेळाडू. पुन्हा एकदा एक जबरदस्त असा खेळ आणि सेल्फ आउट होताना पाहायला मिळतो तो हा क्षेत्ररक्षकाने एक गुण मिळतोय तो पुन्हा एकदा दोरकडेवाडीसाठी. 3 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू फिरवण्याचा अतिशय वेगवान अशी चढाई करण्यासाठी बाहेर असलेला असा हा चढाईपटू उंचीने छोटा असलेला मात्र खेळ अतिशय खेळाची उंची ज्याला म्हणतो ती फार मोठी अतिशय दमदार आणि पुन्हा एकदा चम घेऊन आपल्या मैदानात परतताना हा चढाईपटू अतिशय सुरेख असा खेळ करताना एका गुणाची कमाई करतोय तो आपल्या संघासाठी. आणि मनोरंजन जे व्हायला पाहिजे ते थोडंसं मनोरंजन पण या ठिकाणी करतोय तो सर्व कबड्डी रसिकांचं. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज झालेला हा चढाईपटू मैदानात पाहायला मिळतोय तो दोरकडेवाडीचा. एक दमदार असा खेळ करतोय तो फिरवण्याच्या प्रांतात अतिशय सुरेख पकड अतिशय दमदार अशी पकड होते ती फिरवण्याकडून एका गुणाची कमाई ते फिरवण्यासाठी. आणि हळूहळू फिरवणे संघ या मैदानावर थोडंसं वर्चस्व स्थापन करताना पाहायला मिळते. सुपर टॅकल ऑन असताना पकडीचा प्रयत्न नक्की या ठिकाणी ठरवून ठेवलेला होता की माझ्या आवाक्यात आल्यावर मी डायव मारणारच आणि तशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतो. एक गुण मिळतोय तो मात्र फिरवणे विरुद्ध दोरकडेवाडी यांच्या दरम्यानचा हा खेळ चालू आहे. 19 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू आणि सुरेख पकड अतिशय दमदार पकड. थोडासा लक्ष नसतानाचा हा ही पकड या ठिकाणी होते आणि एका गुणाची कमाई होते. ही कबड्डीचा सामना की कुस्तीचा पण कबड्डीचा आहे. मध्यरेषेवर खेळला जाणारा हा कबड्डीचा सामना. एक गुण मिळतोय तो फिरवणे संघाला आणि एकूण 3 गुणांची कमाई होते. 1+2 अशा 3 गुणांची कमाई होती ती फिरवणे संघाला. आणि बघता बघता फिरवणे संघ या सामन्यावर पकड मिळवताना पाहायला मिळतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहणारे उमेश बाईक सर, त्याचप्रमाणे उमेश यादव, त्याचप्रमाणे उमेश यादव आणि आमचे विनायक विश्वनाथ खाके या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पाहतात. एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा परमक्कम शरीरयष्टीचा हा खेळाडू. एकट्या दुकट्याचं काम नाही, नक्की 2-4 जण साथीला असतील तरच पकड होऊ शकते. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज झाला हा चढाई आता मात्र सुरेख पकडते एक दमदार अशी पकड हा ताकदीवर आणि टेक्निक ज्याला म्हणतो बॅक टॅकल ते अतिशय सुरेख बॅक टॅकल पाहायला मिळालं ते दोरकडेवाडी संघाकडून आणि एका गुणाची कमाई होती ती दोरकडेवाडी संघाला. अशा प्रकारच्या वारदार खेळाची गरज आहे ती दोरकडेवाडी संघाला. पुन्हा एकदा 2-1-2 क्षेत्रक्षण सजवलेलं आक्रमण करतोय तो हा चढाईपटू निराळ रेषा पार करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानाकडे परतणार आहे. आणि दमदार असा खेळ या ठिकाणी करतोय तो फिरवणेवाडी संघ. फिरवणे आणि सडे थोडंसं उत्तर देण्याची गरज आहे ती दोरकडेवाडी संघाला. या ठिकाणी पाहायला मिळते त्याचा आवाज चारी बाजूला ऐकायला लागलाय आणि त्यामुळं एक गुण मिळतोय तो पुन्हा एकदा फिरवणे संघाला. परमक्कम शरीरयष्टीचा असा हा चढाईपटू मैदानचा निदान रेषा पार करून आक्रमण करतोय. कुणाची कमाई करणं गरजेचं आहे ती निश्चित दोरकडेवाडी संघाला या सामन्यामध्ये जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर अतिशय आक्रमक आणि दमदार असा खेळ करणं गरजेचं आहे. आता मात्र या ठिकाणी मध्यंतर होतंय. मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतोय त्यावेळेला गुणफलक असा आहे तो फिरवणेवाडी 14 गुण आहेत आणि 6 गुण आहेत ते दोरकडेवाडी. 8 गुणांची या ठिकाणी परमक्कम अशी आघाडी आहे. ती फिरवणेकडे एक मजबूत शरीरयष्टीची खेळाडू फार नसते तरी अतिशय चालाक चपळ चाणाक्ष असे खेळाडू पाहायला मिळतात ते फिरवण्यामध्ये. आणि त्यामुळं एक दमदार खेळ फिरवणे संघाचा या मैदानावर पाहायला मिळतोय. एवढ्या तोडीचा खेळ करणं गरजेचं आहे तो दोरकडेवाडी संघाचे, तरच या सामन्याची रंगत वाढेल. या सामन्यातला जो अटीतटीचा सामना आपण म्हणतो तो होण्यासाठी 8 गुणांची जी बढ़त आहे ती कमी करणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना आहे तो 7 स्टार मित्र परिवार विरुद्ध नवलाई भोवरीची वाडी वाशी या दोन्ही संघांनी तयार आहे. आपल्यासाठीचा दुसरा पुकार आहे. हा सामना संपताच आपण मैदानाकडे यायचं.
पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदानात आहे. 2-2-2 क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना पकडीचा प्रयत्न होता, मात्र अतिशय सुरेख असा प्रयत्न होता. इतर खेळाडूंनी जर साथ दिली असती तर नक्कीच या ठिकाणी एक सक्सेसफुल आपल्याला टॅकल पाहायला मिळालं असतं, मात्र होत नाही तसं. 2 गुणांची पुन्हा एकदा भर पडते ती फिरवण्याकडे. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू 2-1 2-2 क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना आक्रमण करतोय. अतिशय वेगवान असं चढाई करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा पकडीचा प्रयत्न होतोय, सुरेख प्रयत्न, अतिशय दमदार असा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय तो या खेळाडूकडून. आणि त्यामुळं 1 गुण पुन्हा मिळतोय. तो 1 गुण मिळतोय तो पिरनवडे संघाला. 8 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू सुपर टॅकल ऑन असताना गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. एक दमदार अशी चढाई आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते आणि निश्चित अशी वेगवान चढाई करून एका गुणाची कमाई करतोय तो पिरनवडे संघासाठी. आणि आता मात्र निश्चित या ठिकाणी जो समोरचा संघ आहे तो थोडासा दबावात आलेला आहे तो दोरकडेवाडी संघाचा. आणि आता नंतर मात्र यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी तयार राहायचा. 1+2 एकूण 3 गुणांची कमाई. 7 स्टार मित्र परिवार विरुद्ध नवलाई मोहरीची वाडी वाशी असा पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी कृपया तयार राहायचे. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय. बघता बघता या सामन्यावरची पकड अधिक मजबूत करताना पाहायला मिळतोय तो फिरदवण्याचा संघ. अतिशय दमदार असा खेळ फिरदवणे संघाकडून सुरुवातीपासून या मैदानावर पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र दोरकडेवाडी संघाला या मैदानावर की आपली या स्पर्धेतील आपला संघ टिकवून ठेवण्यासाठी जोरदार असा प्रतिकार करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, तरच या सामन्याचा जो आनंद आहे तो फार मोठ्या प्रमाणावर कबड्डी रसिकांना पाहायला मिळेल. नाहीतर हा सामना निश्चित एकतर्फी होण्याचे चान्सेस जास्त या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे आक्रमक खेळ करण्याची गरज आहे ती नक्कीच दोरकडेवाडी संघाला. पुन्हा एकदा आक्रमणासाठी 8 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू मैदानात आहे. 2-1 2-2 क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना पूर्ण खेळाडू मैदानात. आता मात्र पकडीचा प्रयत्न होतोय आणि एक यशस्वी प्रयत्न 1 गुण मिळतोय तो दोरकडेवाडी संघाला. अशा प्रकारच्या गुणांची कमाई करणं गरजेचं आहे दोरकडेवाडी संघाला. तरच या सामन्यामध्ये थोडीशी रंगत निर्माण होऊ शकते. एक जबरदस्त असा खेळ 1-2 सुपर रेड करण्याची गरज आहे, तरच या सामन्यामध्ये खूप रंगत निर्माण होऊ शकते. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज झालेला हा चढाईपटू वेगवान अशी चढाई करून आपल्या मैदानात परततोय. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा उंचपुराचा हा खेळाडू, अतिशय चालाक असा हा खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेला त्यांनी रेड केलेली आहे त्या त्या वेळेला सुरेख असा खेळ करून आता मात्र त्याला पकडण्यात यश मिळते. एक जबरदस्त अशी पकड या ठिकाणी होते, एक यशस्वी पकड या ठिकाणी होते आणि 1 गुण मिळतोय तो दोरकडेवाडी संघाला. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होते ती फिरदवणे संघाला. अशा प्रकारचे जे टेक्निकल पॉइंट आहे ते या सामन्यामध्ये निश्चित मागात पडणार आहे दोरकडेवाडी संघाला. पुन्हा एकदा 6 खेळाडू मैदानात असताना आक्रमण करतोय तो हा चढाईपटू निदान रेषा पार करून आक्रमण करतोय आणि डाईव्ह मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अतिशय चालाक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फिरदवण्याचं आणि अतिशय पडल्याचा फायदा पाहायला मिळतोय. रायडर बाद होतोय आणि त्यामुळे 1 गुण मिळतोय तो पुन्हा एकदा फिरदवण्याला. अतिशय दमदार अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू. आता मात्र डोअर आहे अशी स्थिती असताना शेवटची 4 मिनिटं असतानाचा खेळ चालू आहे. 23-8 असा गुण या ठिकाणी आहेत. 23 गुण आहेत ते फिरदवण्याचे, 8 गुण आहेत ते दोरकडेवाडी संघाचे. मोठा फरक या ठिकाणी निश्चित आहे. पुन्हा एकदा आक्रमणासाठी 1 गुणाची भर पडते त्यामध्ये. अशा प्रकारे एक जबरदस्त 16 गुणांची फरक या ठिकाणी आहे. 16 गुणांचा आणि त्यामुळं भरभक्कम अशी आघाडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त असा खेळ दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळतोय.
दरम्यान त्या मैदानावरती शेवटची 2 गुणांची कमाई इकडे होती आणि त्यामुळे 10 गुण होत आहेत. अजूनही 14 गुणांची आघाडी ही पिरनवणे संघाकडे आणि त्यामुळं आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा कडे जो 8 नंबर जर्सी परिधान केलेला. मात्र थोडासा असा हा चढाईपटू दोरकडेवाडी संघाचा 5 विरुद्ध 1 अशी खेळ खेळण्यासाठी मैदानात आहे. थोडासा सामना पिरनवणे संघाकडून चुकताना पाहायला मिळतोय. शेवटची काही मिनिटं असताना एक दमदार अशी आघाडी पाहायला मिळते ती पिरनवणे संघाकडे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा एका गुणाची कमाई इथं होते. 1 गुण मिळतोय तो पिरनवणे संघाला. एका गुणाची कमाई होते 1 गुण आणि पुन्हा एकदा गुणांमधील दबावधी वाढताना पाहायला मिळते. आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा चढाईपटू. निदान रेषा पार करून आक्रमण करतोय दोरकडेवाडी विरुद्ध पिरनवणे. शेवटची 3 मिनिटं असताना एक जबरदस्त असा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय तो दोन्ही संघांच्या दरम्यान. पहिल्यापासून पुन्हा एकदा एक चेंज या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय तो पिरनवणेचा संघ. आणि आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा चढाईपटू. एक दमदार असा चढाईपटू दोरकडेवाडी संघाचा. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एक दमदार अशी सुरुवात केली होती ती पिरनवणे संघाने आणि त्यामुळे तशा प्रकारचा खेळ कायमस्वरूपी करताना पाहायला मिळतो तो पिरनवणे संघ. आणि पकडीचा प्रयत्न होतो अतिशय दमदार आणि एक कुशतंत्र ज्याला म्हणतो ते आपण वापरून एका गुणाची कमाई करतोय. अतिशय दमदार असा संघ पाहायला मिळतोय. फार ताकदवर असे खेळाडू मैदानात या ठिकाणी नक्कीच नाहीये. खेळ पाहायला मिळतोय तो पिरनवणे संघाचा आणि त्यामुळं 1 गुण मात्र यावेळेला मिळतोय तो शेवटची 2 मिनिटं असताना दोरकडेवाडी संघाला. आक्रमण होतंय आणि पुन्हा एका गुणाची कमाई होते. 1 गुण मिळतोय तो नक्की दोरकडेवाडी संघाला. 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानात परततोय. आक्रमणासाठी सज्ज आहे तो हा ज्याने अतिशय सुरेख अशा पकडी गेल्या होत्या या सामन्यामध्ये. तोच हा खेळाडू पुन्हा एकदा चढाईसाठी मैदानात आहे. अष्टपैलू खेळाडू आपला खेळ या मैदानावर दाखवताना यानंतर होणाऱ्या दोन्ही संघांनी सामन्यासाठी आपण तयार राहायचंय. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. आपण हा सामना संपल्यानंतर लागलीच मैदानाकडे यायचं आहे. सेवन स्टार मित्र परिवार विरुद्ध नवलाई भौरीची वाडी वाशी या दोन्ही संघांसाठी शेवटचा पुकार केव्हा झालेला आहे. आपण हा सामना संपताच मैदानाकडे यायचं बघा. शेवटचं 1 मिनिट आहे. शेवटचं एका मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. हा सामना संपताच आपण मैदानाकडे यायचंय. पुन्हा एकदा एक आक्रमक खेळ या ठिकाणी पिरनवणे संघाने केलेला आहे आणि त्यामुळं मजबूत स्थितीत पिरनवणे संघ नक्की आहे. विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे हा पिरनवणे संघ आणि त्यातही भर पडते ती 2 गुणांची. 2 गुण मिळाली ते पुन्हा एकदा पिरनवणे संघाला अतिशय सुरेख असा खेळ या पिरनवणेच्या खेळाडूंनी या मैदानावर केलेला आहे आणि ते सातत्य राखणं गरजेचं आहे त्या संघाला. कारण समोरचे संघ यानंतर अतिशय सुरेख असे संघ आहेत आणि त्यामुळं 1 गुण पुन्हा एकदा मिळतो तो पिरनवणे संघाला आणि हा सामना या ठिकाणी संपतोय. पिरनवणे संघ इथं विजयी होतोय. संदेश टोळेकर यांच्याकडून आकाश चव्हाण यांसाठी 100 रुपयांचं बक्षीस झालं आहे. खरोखर सुरेख पकडी आकाश चव्हाण यांनी केलेली आहे. मात्र त्या पकडीमध्ये जी फेकाफेकी होती ती थोडीशी थांबायला पाहिजे आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो की समोरच्या खेळाडूला सुद्धा दुखापत होता कामा नये अशा प्रकारचा खेळ आकाश यानंतर तुझ्याकडून होईल अशी अपेक्षा सगळ्यांना नक्की आहे. कारण कबड्डीमध्ये दुसऱ्या खेळाडूला सुद्धा दुखापत होता कामा नये. आपला खेळ वर्चस्वाचा व्हायला पाहिजे पण समोरच्या खेळाडू सुद्धा दुखापतग्रस्त होता कामा नये याची दखल तू नक्की घेशील.